तर नमस्कार, मी अपूर्वा. तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर तुम्हाला मी तसं अपडेट देणार होती. आता तुम्हाला माहितीच असेल, बहुतेक महिलांचे पैसे आलेले आहे. तर सरकारने 17 तारीख म्हणालेली, पण म्हणजे मलाही आले आहे. जे पैसे जे आहे मुख्यमंत्री लाडकी योजनेचे पैसे आहे ते आपल्याला 14 तारखेच्या संध्याकाळी आलेले आहे. तर मला मी सांगू तुम्हाला 7:30 ते 8 पर्यंत पैसे मिळालेले आहे. ठीक आहे. तर आता बहुतेक लोकांनी फॉर्म भरलेले नाही आहे अजून पण, कारण माझ्या अवतीभवतीच अशा खूप साऱ्या महिला आहेत त्यांचे फॉर्म सबमिट झाले आहे पण अप्रूव्ह नाही झाले किंवा रिजेक्ट झाले किंवा काही कारणाने चेकिंग चालू आहे. तर आता कसं आहे, भरपूर करोडो महिलांनी फॉर्म भरलेले आहे, तर थोडा वेळ लागेल. पण ज्या महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहिणीचा हा जो फॉर्म आहे ते जुलै महिन्याच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या हप्त्याला भरलेला आहे त्यांना हे पैसे मिळालेले आहेत आणि हे पैसे सर्वांनाच मिळणार आहे. आता मला जेवढे मिळाले, मला 3000 मिळालेले आहे आणि सर्वच महिलांना 3000 मिळालेले आहे त्यांच्या बँकेत. आता ज्या महिलांना अजून मिळाले नाही किंवा ज्या महिलांना अजून फॉर्म भरायचे बाकी आहे, 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही भरू शकता, तर त्या महिलांना सप्टेंबरमध्ये पैसे मिळतील. तर टोटल तुम्हाला मिळतील 4500. तर तुम्हाला काळजी घ्यायची काहीच गरज नाही आहे. आता मी माझा तुम्हाला एक्सपिरियन्स सांगते. मी फॉर्म भरलेला 16 जुलैला. ठीक आहे. माझा पहिल्यांदा रिजेक्ट आला कारण मी बर्थ सर्टिफिकेट अपलोड केलेली आणि मला त्याचं कारण खरंच माहिती नाही. मग मी काय केलं, मी परत एडिट केला फॉर्म ॲपवरनं आणि त्याच्यामध्ये मी पासिंग सर्टिफिकेट म्हणजे 10वीचं पासिंग सर्टिफिकेट मी अपलोड केलं आणि माझा फॉर्म एक्सेप्ट झाला. एका तासाच्या आतच मला अपडेट आलं की म्हणजे हा फॉर्म अप्रूव्ड आहे. मग तुम्हाला काहीच करायची गरज नाही. OTP असं कारण की आता काय झालं आहे, आता OTP बंद झाले यायची, कारण आता या योजनेमुळे भर लोकांचा फ्रॉड होतो आहे. कॉल येतात आहे की हा म्हणजे OTP द्या करून. तर OTP म्हणून आता काही लोकांना फ्रॉड झाल्यामुळे हे OTP सिस्टम बंद करण्यात आलेली आहे. तर मी 16 जुलैला भरला. ठीक आहे. मला म्हणजे 2 तारखेला असं आलं की रिजेक्ट झाला. मी एडिट केला फॉर्म आणि मी पुन्हा भरला आणि एका तासाच्या आत माझा फॉर्म अप्रूव्ह झाला आणि मला गव्हर्नमेंटकडनं मेसेज आला. मला मेसेज आला की फॉर्म म्हणजे अप्रूव्ह झाला नाही. मग तुम्हाला काळजी घ्यायची गरज नाही. आता जेव्हा माझा फॉर्म अप्रूव्ह झाला तर मी पहिलं काय केलं, पहिलं आहे की तुम्ही चेक करायचं की तुमचा जो आधार कार्ड आहे तो लिंक आहे की नाही बँकेला. आता मला माहिती होतं की माझा आधार कार्ड लिंक आहे. माझ्या 2 बँक आहे, एक प्रायव्हेट बँक आहे आणि एक गव्हर्नमेंट बँक आहे. ठीक आहे. तर माझा आधार जो आहे तो लिंक आहे प्रायव्हेट बँकला. तो अकाउंट माझा आधार कार्डला लिंक आहे. हे मी कुठे चेक केलं, तर तुम्हाला प्रश्न आहे की मी हे कुठे चेक केलं. मी हे चेक केलं माय आधार लॉग इनवर. जर तुम्हाला चेक करायचं असेल की तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर हा लिंक आहे की नाही तुमच्या बँकेला, तर तुम्ही कुठे हे चेक करणार, माय आधार लॉग इन असं गुगलवर टाकायचं आणि तिथे पहिलंच ती वेबसाईट येते, त्याच्यावर क्लिक करायचं. मी तुम्हाला त्याची लिंक पाठवेन, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन. खूप सोपं आहे. लॉग इन करायचं, तर तुमचा आधार नंबर टाकायचा, मग कॅप्चा टाकायचा आणि लॉग इन करायचं. मग तुम्हाला OTP येतो तो टाकायचा आणि इझिली ते लॉग इन होतं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन आहे की बँक सीडिंग स्टेटस, त्याच्यावर तुम्ही क्लिक केला तर तुमचं स्टेटस ॲक्टिव्ह असं दाखवलं म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक आहे.